बुक्स दॅट स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजची गोष्ट आहे फुलदाणी झाली शहाणी. लेखिका रेश्मा बर्वे. गोष्टीचं वाचन आसावरी दोशी. ही गोष्ट ऑक्टोबर 2005च्या किशोर या अंकातील आहे. गोष्टीसाठी आभार महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे. मीनूच्या घरी एक फुलदाणी होती. फुलदाणी म्हणजे आपण ज्याला वास म्हणतो ना, फ्लॉवर पॉट असं. मीनू रोज तिच्यात ताजी ताजी फुलं ठेवायची. फुलदाणी सुंदर होती. तिच्यावर छानशी कोरीव नक्षी होती. मीनूच्या मावशीने परदेशातून येताना ती आणली होती आणि मीनूच्या आईला भेट दिली होती. मीनूची आई तिला फार जपत असे. मीनू, इथे घरात चेंडू खेळू नकोस, फुलदाणी फुटली तर. फुलदाणीला अशी खास वागणूक मिळाल्यामुळे तिला आपल्या सौंदर्याचा गर्व चढू लागला. ती घरातल्या इतर वस्तूंना तुच्छ लेखू लागली. ए घड्याळा, किती जोरात टोले देतोस, दचकले ना मी. शी केरसुणी, किती घाणेरडी दिसतेस ग तू, जरा स्वच्छ राहत जा ना. मला तर बाई आवडतच नाही असं घाणेरडं राहणं. आता केरसुणी तिच्यावर रागावली. सदान कदा दुसऱ्याला नावं ठेवतेस, नुसतं डोक्यात फुलं घालून बसण्याशिवाय काम तरी काय ग असतं तुला? आम्ही निदान कामं तरी करतो घरात. घड्याळ म्हणालं, जाऊ दे ग किरसुणी ताई, तिच्या बोलण्याचं काय वाईट वाटून घेतेस. किरसुणी म्हणाली, घड्याळ दादा, उद्या टोले देऊन माझ्या कामांची आठवण करून द्या हं. उद्या रविवार आहे, खूप कामं असतात मला. दिवा म्हणाला, किरसुणी ताई, माझ्या आजूबाजूला बघ केवढी धूळ साचली आहे, उद्या साफ करशील ना. हो दिवे भाऊ, आता छान लख्ख प्रकाश पाडा आणि थोडासा प्रकाश त्या फुलदाणीच्या डोक्यातही पाडा. हा 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 हा. ए गप्पा बस रे दिव्या, मला तुमची कोणाचीच गरज नाही आहे, समजलं का. बाकीच्या वस्तू इतरांशी खेळीमेळीने वागत मदत करत, पण फुलदाणी मात्र त्यांच्याशी शिष्टपणाने वागे. एका रात्री 2 चोर हळूच घराच्या खिडकीतून आत शिरले. श्श, आवाज करू नकोस, इकडे तिकडे बघ, काही किमती माल दिसतोय का. ए ती बघ, बिलोरी काचेची फुलदाणी, चांगली किंमत मिळेल, उचल उचल लवकर. चोराने फुलदाणी उचलून घेतली. फुलदाणी खूप घाबरली. तिच्या तोंडातून शब्द फुटेना. तिच्यातील फुले विखरून खाली पडली. पाणी सांडलं. तेवढ्यात घड्याळाने 12चे टोले द्यायला सुरुवात केली. ठण ठण. चोर त्या अनपेक्षित आवाजाने घाबरले. अंधारात इकडे तिकडे पळू लागले. तोच एका चोराच्या हातून चुकून दिव्याचं बटण लागलं. दिव्याचा लख्ख प्रकाश क्षणार्धात पडला. बाहेर आवाज आल्यामुळे मीनूच्या घरातली माणसं धावत बाहेर आली. चोर पळून जायच्या बेतात असताना एकाच्या धक्क्याने किरसुणी पडली. तिच्यावर अडखळून चोर सपशेल आपटला. दुसरा पण पकडला गेला. किरसुणीने चोरांना चांगला चोप दिला. तुम्ही सगळेजण होतात म्हणून मी वाचले आज, फुलदाणी म्हणाली. घड्याळ दादा, तुम्ही टोले दिले नसते तर ते चोर मला घेऊन गेले असते की हो. दिवे दादा, असा लख्ख प्रकाश पाडलात आज माझ्या डोक्यात. केरसुणी ताई, तुला तर मी किती बोलले ग, स्वतःच्या सौंदर्याचा गर्व केला, मला माफ कर हं. अगं, स्वतःची चूक कबूल करतो तोच तर होतो शहाणा, घड्याळ दादा म्हणाले. तशी तू आमची लाडकीच आहेस ग, म्हणून तर तुला वाचवलं आम्ही, किरसुणी म्हणाली. यापुढे मी कधी तोंड वाकडं ठेवून शिष्टपणाने वागणार नाही. सर्वांवर प्रेम करीन, सर्वांना आनंद देईन. तेव्हापासून फुलदाणी हसत मुखाने इतरांची चौकशी करू लागली. वातावरण हसरं खेळकर ठेवू लागली. फुलदाणी खरोखरच शहाणी झाली. कशी होती ही गोष्ट, पण वेगळीच, की ज्याच्यामध्ये घरातल्या वस्तूच एकमेकांशी बोलत होत्या. आणि अशा अनेक गोष्टी ऐकण्यासाठी बुक्स दॅट स्पीक या चॅनलवर जरूर या. यूट्यूबवर आणि वेगवेगळ्या पॉडकास्टिंग चॅनलवर. इंस्टाग्राम ID बुक्स दॅट स्पीक.
भेटूया लवकरच पुढल्या प्रस्तुतीत. बाय बाय. धन्यवाद.